मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. माणसाने नित्यनेम काही ना काहीतरी केला, काही ना काहीतरी नित्यनेम माणसानं केला पाहिजे. काही माणसं अभंगातले गाथेतले 10 अभंग म्हणा, भागवतातली ज्ञानेश्वरीतल्या 10 ओव्या म्हणा, अशा पद्धतीचं नित्य पठण करण्याचंही काहीतरी नित्यनेम करत असतात. नित्यनेमाशिवाय माणसानं अन्नप्राशन करू नये एवढं मात्र सत्य, आणि त्रिवार सत्य आहे. एका माणसाकडे लोक रस्त्यानं पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं की पूर्वीच्या काळामध्ये असे लॉज वगैरे हॉटेल वगैरे नसायचे. मग धर्मशाळा काही गावामध्ये असायच्या, काही गावामध्ये धर्मशाळा नसायच्या. मग ज्या गावामध्ये धर्मशाळा नाहीत अशा गावामध्ये अशी काही माणसं असायची की जी येणाऱ्या जाणाऱ्यांची काहीतरी सोय करायची, राहण्याची म्हणा खाण्यापिण्याची सोय करायची. झालं, एका गावामध्ये एक महात्मा आला आणि त्या महात्म्याने गावात आल्यानंतर विचारलं की इथे कोणाकडे राहण्याची व्यवस्था आहे. लोकांनी सांगितलं या माणसाकडे जा, तुमची सोय होईल. तो महात्मा त्या ठिकाणी आला. आल्याच्या नंतर त्यांनी आपलं गप्पा जेवण वगैरे झालं. झोपता झोपता गप्पा दोघांच्या सुरू झाल्या. गप्पा सुरू झाल्याच्या नंतर त्या महात्म्याने सहज बोलता बोलता त्याला विचारलं, म्हटले की किती चांगली सेवा करता म्हटले तुम्ही, ही समाजाची सेवा म्हणजेच परमात्म्याची सेवा आहे. त्यांनी सांगितलं, हे बघा म्हटले, हे देवाची सेवा वगैरे हे असले भानगडीत आपल्याला काही आवडत नाही. लोकांना सोय नसते, माझ्याकडे पैसा आहे, जागा आहे, या राहा खा आणि जा, बस एवढंच म्हणले. आपलं भगवंतावरती आपली श्रद्धा नाही, निष्ठा नाही, काही नाही, आपण मानत सुद्धा नाही म्हणले देवाला. त्यांनी सांगितलं असं करू नका, काही ना काहीतरी तुम्ही करत जा म्हटले. नित्यनेम काय चालू आहे म्हटले तुमचा, काहीतरी नित्यनेम. त्यांनी सांगितलं काही नाही म्हटले, प्रातर्विधी उरकायचा, दुकानामध्ये जायचं आणि दुकानामध्ये गेल्यानंतर गिऱ्हाईक वगैरे झाले, संध्याकाळी घरी आलो, जेवण करायचं, हिशोब करायचा, झोपायचं, बस म्हणले हा नित्यनेम आहे म्हणले माझा. नाही नाही, काहीतरी परमार्थाचा नित्यनेम करत जा म्हटले, काहीतरी करत जा, तसं माणसानं राहू नये म्हटले. त्याने असं सांगितलं, नाही म्हटले, देवाचं सांगायचंच नाही. बरं, पूजा रोज, नाही नाही नाही, शक्यच नाही म्हटलं. बरं, उदबत्ती तरी ओवाळत जा, देवाला स्नान झालं, नाही म्हटले, देवाच्या बाबतीत बोलायचंच नाही म्हणले. काही हात तरी जोडत जा म्हटले, देवाला स्नान झाल्यावर, अजिबात नाही म्हटले. बरं, आंघोळ झाल्यावर जाऊ दे, उठल्या उठल्या तरी स्मरण कर देवाचं, अजिबात सांगायचं नाही म्हटले नित्यनेम मला. बरं, त्यांनी सांगितलं. तो महात्मा होता आणि बुडते हे जन न देखवे डोळा. त्यांनी विचार केला की हा माणूस चांगला आहे, पण याला मार्गदर्शक कोणी नाही. काही ना काहीतरी यांनी जर नित्यनेम केला तर याचं जीवन दिव्य बनणार आहे. त्यांनी सांगितलं, एक काम करा म्हटले, तुमच्या घराच्या समोर एक कुंभार राहतो, त्या कुंभाराच्या कपाळाचं गंध बघायचं सकाळी आणि मग जेवण करायचं, एवढा नित्यनेम करा म्हटले. हे जमेल का? हा म्हटले, देवाचा संबंध नाही ना, मग जमेल म्हणलं, आपला काय प्रॉब्लेम नाही. झालं, सुरू झालं. सकाळी तो महात्मा निघून गेला. त्यांनी सांगितलं निष्ठेने करेल म्हणले, हे देवाशी संबंधित नाही, हे निष्ठेने करेल म्हणलं. बस, खिडकीमध्ये यायचं, त्या कुंभाराचा गंध बघायचं, जेवायला बसायचं. काय त्याची 10, 10:30ची कायची जेवणाची वेळ असेल सकाळची, बघायचं गंध आणि जेवायला बसायचं. असे काही दिवस झाले. काही दिवस झाल्याच्या नंतर एक दिवस तो आला, खिडकीपाशी आला, कुंभार दादा जागेवर नाहीत. त्याने विचार केला घरामध्ये गेले असतील. थोड्या वेळाने पुन्हा 5-10 मिनिटांनी आला, बघितलं कुंभारदादा तरी पण जागेवर नाही. पोटामध्ये कावळे ओरडू लागले, कारण पडिले वळण इंद्रिया सकाळ. 10-10:30 वाजता जेवायचं म्हणजे जेवायचं, 15-20 मिनिटं निघून गेले. आता काय, पोटामध्ये कावळे ओरडू लागले. पुन्हा थोड्या वेळेने येऊन बघितलं. त्यांनी सांगितलं कुंभारचं काहीतरी वेगळंच दिसतंय म्हणले आजचं प्रकरण. कुंभार दादाच्या घरी तो गेला, दार वाजवलं. कुंभाराची बायको होती. त्यांनी विचारलं काय, कोण पाहिजे? कुंभार दादा आहेत का म्हटले. कुंभार दादा नाहीत म्हणले. का मडकी घ्यायचेत का? नाही नाही नाही, मडकी वगैरे, कुंभार दादांना भेटायचं म्हणले. एक काम करा म्हणले, संध्याकाळपर्यंत येतील म्हणजे, संध्याकाळी या. आता या कुंभाराला याची काही कल्पना नाही की हा माझ्या कपाळाचं गंध बघून जेवण करतो आणि हा त्याचा नित्यनेम आहे. त्या कुंभाराला त्याची काही कल्पना नाही. संध्याकाळी नाही म्हटला, संध्याकाळपर्यंत थांबता येणार नाही. मग कुठे गेलेत ते? नदीवरती गेलेत माती आणण्यासाठी गाढवं घेऊन. बरं म्हणजे काय हरकत नाही. हा पठ्ठ्या तिथे नदीवरती गेला. नदीवरती गेल्यानंतर झालं असं, तो कुंभार आपला माती खोदत होता. माती खोदत असताना अर्थात डोकं खाली होतं, तोंड काही त्याचं दिसेना. हा झाडामागे बसून असा बघू लागला. कधी एकदा कुंभार डोकं वर काढतो, कधी मी त्याचं गंध बघतो, कधी घरी जातो, कधी जेवण करतो. कारण नित्यनेम त्याने त्या महात्म्याला शब्द दिला होता की नित्यनेम मात्र करणार म्हणजे करणार. झालं असं, ते खोदता खोदता त्या कुंभाराला एक हंडा दिसला खाली. हंडा दिसला, त्याने उघडून बघितला
उघडून बघितल्यानंतर सोन्याच्या मोहरांनी भरलेला तो हंडा त्याला दिसला आणि त्याला आनंद झाला. तिथेच स्वप्न रंगू लागला. म्हणलं आता असं करेल, हे पैसे एवढे आले तसं करेल. त्याचे स्वप्नरंजन त्या ठिकाणी सुरू झालं. पण तो जागेवरती आला. अरे म्हटले आता हे जर कोणी बघितलं तर हे सगळं हातातनं जाईल. म्हटले आपण पटकन ते उचलून ठेवून आपण पटकन घरी निघून जाऊ असा त्याने विचार केला. आणि त्याने असा तो हंडा वर उचलला आणि खड्ड्याच्या असा वर ठेवला. त्याचं डोकं वर दिसलं, याला गंध दिसलं आणि त्यांनी सहजतेनं मुखातनं वाक्य निघून गेलं, बघितलं 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 म्हणला. निघून गेला. जेवायला बसला घरी जाऊन. कुंभार विचार करू लागला, अरे 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 म्हटलं याने बघितलं, याने बघितलं. कुंभाराला कल्पना नाही की याने आपलं गंध बघितलं. याला काय म्हणतात, स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स म्हणतात बरं का इंग्रजीमध्ये. म्हणजे एखादी प्रतिक्रिया सहजतेनं उमटून जावी. अगदी थोडक्यात बोलायचं म्हणजे अगदी क्रिकेटचा मॅच अगदी शेवटाकडे आलेला आहे. आता 2च रन करायचेत, 1च बॉल शिल्लक राहिलाय आणि शेवटच्या बॉलवरती जर का बॅट्समन आऊट झाला तर अरे आऊट झाला. हे कोणी असं म्हणा असं कोणी सांगत नसतं. कीर्तन चालू आहे, लाईट गेलं, ही प्रतिक्रिया, ही स्पॉन्टेनियस रिस्पॉन्स याला म्हणतात. हे कोणी सांगत नाही की हा तशा पद्धतीचा गंध बघण्याची उत्सुकता त्याची अशी होती की त्या उत्सुकतेपोटी त्याच्या मुखातनं सहज निघालं, बघितलं 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 म्हणला, निघून गेला. विचार करू लागला कुंभार, हे बघितलं म्हणला. कुंभार दादा घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर कुंभारांनी विचारलं त्या माणसाला, का हो तुम्ही खरंच बघितलं का? हो म्हटलं, बघितलं म्हणून तर जेवायला बसलं म्हटले. कुंभाराने ते अर्धे नाणे काढले त्याच्यातले. म्हणले हे अर्धे नाणे तुम्ही ठेवा, पण बघितलं कोणाला सांगू नका म्हटले. कुंभार निघून गेला. हा माणूस विचार करू लागला, कुंभाराच्या गंध बघण्याचा नित्यनेम केला तर एवढा फायदा, परमार्थाचा नित्यनेम केला तर फायदा किती? विठ्ठल विठ्ठल. माणसानं काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. नाथ महाराज सांगतात, वाचे गाये राम सर्व भावे, पवित्र तो देह सदा ज्याचा नेम. सदा ज्याचा नेम, कशाचा नेम आहे? वाचे गाये राम सर्व भावे. परमात्म्याच्या नामाचं गायन नित्य करणं याला महत्व आहे. परमात्म्याचं नामस्मरण हे नित्य होणं गरजेचं आहे. तो काय करतो महात्मा? वाचेनं म्हणजे मुखानं परमात्म्याच्या नामाचं गायन करतो. जर हे मुख आपलं परमात्म्याचं नामस्मरण करत नसेल, नाथ महाराज सांगतात, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. नामाविण मुख सर्पाचे ते बीळ. जिव्हानवे काळ सर्प आहे, जिव्हानवे काळ सर्प आहे. जिव्हानवे काळ सर्प आहे, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. जिव्हानवे काळ सर्प. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज सांगतात, नामाविण मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हानवे काळ सर्प आहे. परमात्म्याचं नाम जर काही आपलं मुख घेत नसेल तर हे मुख काय आहे? सर्पाच्या राहण्याचं बीळ आहे. आणि त्याच्यातली जिव्हा काय आहे? जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, काळा सर्प. अशा पद्धतीचे उपमा भगवान नाथ महाराजांनी या मुखाला आणि त्याच्यात असणाऱ्या जिभेला दिली. जर ती जिव्हा आणि जर ते मुख परमात्म्याचं नामस्मरण करत नसेल.
नाथ महाराज सांगतात तो महात्मा काय करतो? परमात्म्याचं अखंड नाम घेतो. वाचे गाये राम सर्व भावे. परमात्म्याच्या नामाचं गायन तो करतो. प्रभू रामचंद्रांचा विशेषत्वाने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. का परमात्म्याच्या प्रभू रामचंद्राच्या नामाचा उल्लेख केलाय? कारण राम हे नाव सर्वात सोपं आहे बरं का. राम हे नाव सर्वात सोपं आहे. कृष्ण हा आचरणानंही आणि नावानेही थोडा वक्र आहे बरं का. कृष्ण बघा त्याचं वागणं सगळ्यांपेक्षा वेगळं. नावातही कृष्णमध्ये क्रूमध्ये सुद्धा वक्रता आहे आणि मध्ये सुद्धा क्लिष्टता आहे. पण राम म्हटल्याच्या नंतर संयम आहे. राम म्हटल्याच्या नंतर सहजता आहे. नाथ महाराजांनी सांगितलं सगळ्यांना म्हणता यावं, सोपं असं नाम असावं म्हणून नाथ महाराज म्हणतात वाचे गाये राम सर्व भावे. परमात्म्याच्या प्रभू रामचंद्रांच्या नामाचं गायन तो सर्व भावानं करतो. आता नामाचं महात्म्य संत महात्म्य एवढं का सांगतात? नावात एवढं काय महत्त्व आहे? तर शास्त्रकार आपल्याला सांगतात नामनोस्ती यावती शक्ती पापनिर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातके जनाहा. पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण संत महात्मे करत असतात. नाथ महाराज सांगतात पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. त्याची नाथ महाराज सांगतात धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाममुखी तो संसार तरला. संसार तरला असं नाथ महाराज ज्यावेळी म्हणतात त्यावेळी त्याचा अर्थ अजून एक असा होतो की संसारामध्ये बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरला. हे सांगण्याचं विशेषत्वानं नाथ महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात. संसारामध्ये बुडण्याची शक्यता आहे. संसाराला सागराची उपमा दिलेली आहे. संसाराला अजगराची उपमा दिलेली आहे. ज्या ज्या वाईट गोष्टी म्हणून आहेत त्याची उपमा ही संसाराला आपल्याला देता येऊ शकते किंबहुना संतांनी दिलेली आहे. मग या संसारामध्ये बुडण्याची शक्यता असते आणि म्हणून तरुण जाण्याला महत्त्व आहे. इथे बुडण्याची शक्यता असल्यामुळे तरुण जाण्याला महत्त्व आहे. आणि हे तारणारं कोण आहे? तारियले येणे श्री गुरु नाईके. तारियले येणे श्री गुरु नाईके. एकासे लावणी कौतुके. बोधाची एकासे लावणी कौतुके या भवसागरी जाहलाचे तारू. या भवसागरी जाहलाचे तारू. बोधाची एकासे लावणी कौतुके. बोधाची एकासे लावणी कौतुके या भवसागरी जाहलाचे तारू. नाथ महाराज सांगतायत तारियेले येणे श्री गुरु नाईके. बोधाची एकासे लावणी कौतुके या भवसागरी जालासे तारू. या भवसागरामधून तो सद्गुरू मला तारणारा झाला आणि त्यांनी अशा पद्धतीनं मला तारलं. परतुनी पाहे
तव कैचा मायापूर. जेव्हा मी पलटून बघितलं की मी कशातून तरुण गेलोय, तर मी कशातून तरुण गेलो याचाही विसर त्यांनी मला पाडला. इतक्या भव्य आणि सुंदर पद्धतीनं त्यांनी मला तारलेलं आहे. आम्हाला तारणारा संत आणि सद्गुरू, आम्हाला तारणारे संत आहेत, नाहीतर सद्गुरू आहेत. मग या ठिकाणी नाथ महाराज सांगतात की परमात्म्याचं नामस्मरण तो काय होतो, तो धन्य, तो भाग्याचा, तो संसार तरलेला आहे. धन्यतेचाही विचार करता येईल. धन्यता कधी कधी निर्माण होते. धन्य आजिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला, किंवा अजून सुद्धा काही प्रमाण आपल्याला धन्यतेच्या बाबतीत देतं. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाची, किंवा धन्योहम नित्यम स्वात्माना म्हणजे सावेद्मी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम. अशी आपल्याला उदाहरणं त्याची प्रमाणं देता येतील. तो धन्य आहे, तो भाग्याचा आहे आणि तो संसार तरुण गेलेला आहे. तो पुढे काय क्रिया करतो ते आपण पुढे बघू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये राम सर्व भावे. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी त्याची क्रिया काय आहे. नाथ महाराज सांगतायत, करीत असे कथा कीर्तनियावडी, ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे. तो कथाही करतो, तो कीर्तनही करतो. कथा आणि कीर्तन दोन वेगळे शब्द वापरल्यामुळे या दोन्हीचा वेगळा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत आहे. कथा आणि कीर्तन, नाथ करीत असे कथा होतो. तुझी कथा म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे पाणपोई आहे. अशा पद्धतीची भाषा गोपिकांनी भगवंताच्या कथेच्या विषयी वापरलेली आहे. बरं, मग कीर्तन म्हणजे काय, तर आपल्याला बऱ्यापैकी कीर्तन म्हटल्यानंतर एक महाराज उभे असतात, टाळकरी आजूबाजूला असतात, मृदंगाचार्य असतात, वीणा असतो, याला आपण कीर्तन सर्वसामान्यपणे समजतो. हरिदासी कीर्तन सुद्धा एक प्रकार पूर्वीच्या काळामध्ये होता, ज्याच्यामध्ये कीर्तनकारांच्या हातामध्ये झांज असायची, तबला आणि पेटीवाले असायचे आणि त्यांनी एकट्याने ते कीर्तन करायचं. ते हरिदासी कीर्तन म्हणतात. आता रामदासी कीर्तन सुद्धा रामदास महाराजांच्या परंपरेमध्ये, स्वामींच्या परंपरेमध्ये हे चालत आलेलं आहे. मग हे कीर्तनं किंवा वारकरी संप्रदायाची कीर्तनं किंवा अन्य प्रकारची काही कीर्तनं असतील, हे ठीक आहे. हे बाह्य रूपाने यांना कीर्तन आपण म्हणतो, हे ठीक आहे. पण अंतर्लक्षण कीर्तनाचं काय आहे याचा थोडासा आपण 1-2 मिनिटांमध्ये विचार करा. नाथ महाराजांनी कीर्तन म्हणजे काय हे सांगितलंय, कीर्तन कसं असावं हे आपल्याला सांगितलंय. नाथ महाराज सांगतात, सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, सज्जन वृंदे मनोभावे आधिवंदावी, संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तनरंगी देवा सन्निध सुखे डोलावे, भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी कीर्तन मर्यादा नाथ महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेली आहे की याच्यामध्ये काय काय विषय असावेत, काय असू नये, याच्याविषयी विस्तारानं नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मग तो महात्मा काय करतो, करीत असे कथा कीर्तनियावडी, ब्रह्मज्ञान जोडी तयाला भे, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती त्याला होते. आणि त्याचं अवस्थांतर काय होतं, त्याची अवस्था काय होते. एका जनार्दनी धन्य ते शरीर, त्याचं याची यावत शरीर धन्य होऊन जातं. कशामुळे धन्य होतं, कारण त्याचा परमार्थ आणि संसार एकरूप होत जातो. वास्तविक आपण बघितलं की संसार हा दुःखरूप आहे. कीर्तनकार नेहमी सांगत असतात, संत महात्म्यांनी वारंवार सांगितलंय, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी, पाठी लागले ओढाळ. कदम सर काय होतं, आपले वारकरी संप्रदायाच्या चाली पडे, संसार दुःख मूळ, रडत असतो आपण नेहमी, आपण प्रमाण घेतो पण आपल्याला कळत नाही.
आपल्याला कळत नाही संत महात्म्याने हे आपल्यासाठी सांगितलंय, फक्त म्हणण्यापुरतं आपण वापरतो. आपण हरिपाठ रोज म्हणतो, किती जण हरिपाठाचा विचार करतात की अरे नाथ महाराजांना किंवा माऊलींना हे सांगायचं नाही, बस म्हणायचं म्हणजे म्हणायचा, एवढीच क्रिया आपण करत असतो. तसं नसतं. इथे नाथ महाराज आपल्याला सांगतात की एका जनार्दनी धन्यते शरीर, परमार्थ संसार एकरूप, दुःखरूप असलेला संसार आणि सुखरूप असणारा परमार्थ हा एकत्र येऊ शकत नाही. बरं का, सूर्योदय आणि सूर्यास्त एका वेळी येऊ शकत नाही, अंधार आणि उजेड एका वेळी येऊ शकत नाही, एका ठिकाणी येऊ शकत नाही. तशाच पद्धतीनं नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत दुःखरूप संसार आणि सुखरूप परमार्थ त्याच्या ठिकाणी एकवटतो. एकनाथ महाराजांचं जीवन आपण बघा. एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी हे आयुष्य जगलेलं आहे आणि म्हणून नाथ महाराजांना सांगण्याचा अधिकार आहे. दुःखरूप संसाराला आणि आनंदरूप परमार्थाला एकत्र आणण्याचं कार्य नाथ महाराजांनी केलेलं आहे. त्यांचा तो स्वतःचा अनुभव आहे आणि तो सेवितो हा रस वाटितो आणि या न्यायानं नाथ महाराज सांगतात. मग अशा पद्धतीनं दुःखरूप नाथ महाराजांनी एक फार सुंदर प्रमाण वापरलं बरं का. नाथ महाराजांनी सांगितले प्रपंच खणून सांडावा, मग परमार्थ मांडावा, हा संदेही न लगे करावा, प्रपंचूची आघवा परमार्थ हो. म्हणजे परमार्थ करत असताना प्रपंचाच्या त्यागाची किंवा प्रपंच करत असताना परमार्थाच्या त्यागाची गरज नाही. जर अंतःकरणाची स्थिती परमतत्वावरती स्थिर असेल तर आपली प्रपंचातली प्रत्येक क्रिया परमार्थ झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा पद्धतीची क्रिया त्या महात्म्याकडनं घडते. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी धन्यते शरीर, परमार्थ संसार एकरूप, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे घर नाममुखी. यथामती अभंगाचा विचार झाला. आपल्या वाठार गावामध्ये श्री समर्थ भगवान वाग्देव महाराजांच्या 84व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सुंदर भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे. आणि माझ्याकडे आज कीर्तन सेवा त्या निमित्ताने माऊली कदमांच्याकडून आलेली आहे आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ त्याच्या निमित्तानं आम्हाला प्राप्त झालेला आहे. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जनवृंदांच्या चरणी आणि समर्थ भगवान श्री वाग्देव महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. एक छोटीशी सूचना द्यायची ती अशी की वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे लोकांच्यापर्यंत पोचावं याच्यासाठी आपण 3 वर्षांपूर्वी ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा हा उपक्रम सुरू केलेला आहे. 3 वर्षांमध्ये जवळपास हजारो विद्यार्थी या उपक्रमाशी संलग्नित झालेले आहेत. कशामुळे लोक जमा झाले? कारण सोशल मीडियावरचा जो वाह्यात जाणारा आपला वेळ आहे तो संत वाङ्मयाचं अध्ययन करण्यात जावा हा विचार आपण व्यापक विचार केला आणि 3 वर्षांपूर्वी हा उपक्रम सुरू केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मोबाईलवरतीच संत वाङ्मय मिळणार आहे, आपल्याला आपल्या मोबाईलवरतीच परीक्षा द्यायला मिळणार आहे, मोबाईलवरतीच परीक्षा दिल्यानंतर त्याचा आपल्याला रिझल्ट बघायला मिळणार आहे, त्याचं दरवर्षी सर्टिफिकेट मिळणार आहे. सगळ्या संतांचं सगळं वाङ्मय हे 3 वर्षामध्ये 9 परीक्षांच्या माध्यमातून म्हणजे एका वर्षी 3 परीक्षा अशा माध्यमातून आपण सुरू केलेलं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी जरूर त्याचा लाभ घ्यायचा आहे. कारण याला पात्रता काय आहे? वयाचं बंधन नाही, जातीचं बंधन नाही, लिंगाचं बंधन नाही, पंथाचं बंधन नाही, कुठलंही बंधन या अभ्यासक्रमाला नाही. जो कोणी संत वाङ्मयावरती श्रद्धा ठेवणारा आहे त्या प्रत्येकासाठी हे वाङ्मय आहे. ज्याच्याकडे अँड्रॉईड मोबाईल ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये इंटरनेट असतं, अशा पद्धतीच्या मोबाईलच्या माध्यमातून आपण ही क्रिया करू शकतो. ॲडमिशन्स त्याचे सुरू झालेले आहेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी www.santeknath.org अशी नाथ महाराजांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तिथं माहिती दिली आहे त्या पद्धतीनं ती माहिती भरा किंवा गुगल सर्चवरती ऑनलाईन वारकरी जरी टाकलं तरी आपल्याला ह्या उपक्रमाची माहिती मिळेल. आपण आपल्या जिल्ह्याचे समन्वयक आपले हरिभक्तीपरायण मदन महाराज कदम हे आपले ह्या जिल्ह्याचे समन्वयक आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशीही त्या निमित्तानं संपर्क साधू शकता. असो, या ठिकाणी ज्या संत महात्म्यांच्यामुळे आपल्याला परमार्थाचा अधिकार प्राप्त झाला त्या संतांचं सर्वांनी एकवार नामस्मरण करा. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ 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 एकनाथ. सर्वांनी भजन करा, भजन सर्वांनी करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ, जय जय भानुदास एकनाथ, भानुदास
भानुदास एकनाथ 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 जय जय भानुदास एकनाथ 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 विठ्ठल जय जय हॅलो मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.